नमस्कार महाराष्ट्र. लोणावळ्यात मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा, तरीही मतदानाचा टक्का घसरला. लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव समजला जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आज 13 मे रोजी पार पडला. सकाळी बरोबर 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. लोणावळा शहरातील अनेक मतदान केंद्रावर मोठ्या संख्येने मतदार मतदान करण्यासाठी आल्याने सकाळपासूनच लांबच लांब रांगा दिसू लागल्या होत्या. मात्र असं चित्र असतानाही मतदानाच्या शेवटी मात्र मतदानाची टक्केवारी घसरलेली दिसून आली. सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने मतदानाचा टक्का वाढला गेला. मात्र तरीही सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही टक्केवारी 52 ते 53च्या आसपास अडखळली. मतदान संपेपर्यंत लोणावळ्यात मतांची फायनल टक्केवारी 60 ते 62% आसपास राहण्याची शक्यता आहे. मावळ विधानसभा मतदारसंघाची मतांची टक्केवारी बघता सकाळी 7 ते 9 या 2 तासात केवळ 3.41% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला दिसून आला. सकाळी 7 ते 11 या 4 तासांच्या कालावधीत मतदानाची टक्केवारी 14.75 झाली. पुढील 2 तासात म्हणजे 1 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 28.30 पर्यंत वाढली. ग्रामीण भागातील नागरिकांनी सकाळच्या सत्रात आपापली घरातील शेतीची कामे उरकून आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसत होते. शिवाय दुपारचे रखरखते ऊन असल्याने दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 37.55 पर्यंत पोहोचली. त्यानंतर मतदानासाठी घराबाहेर पडत असतानाच जोरात सुरू झालेल्या वादळी वारा आणि काही ठिकाणी पडलेल्या अवकाळी पावसामुळे मतदानावर परिणाम जाणवला. मात्र तयारी 5 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी वाढली आणि ती 50.12 पर्यंत पोहोचली. एकीकडे नवमतदार यावेळी प्रथमच मतदानासाठी बाहेर पडत असताना अपंग, वयोवृद्ध नागरिक देखील मतदान उत्स्फूर्त सहभाग घेतल्याचा दिसून आले. मतदान प्रक्रिया सुरू असताना मावळात 2 ते 3 ठिकाणी काही तांत्रिक कारणांमुळे मतदान यंत्रे बदलण्यात आली. अनेक गावांतील व शहरी भागांतील प्रभागांमुळे मतदान यादीत नावाचा घोळ बघायला मिळाला. मतदार हे आपल्या पारंपरिक मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आल्यावर त्या ठिकाणी त्यांचे नाव सदर मतदार यादीत नसल्याने संबंधित मतदार आणि कार्यकर्त्यांचा गोंधळ उडाला होता. ब्युरो रिपोर्ट, एन मराठी न्यूज.